सगळ्यांना इथं वेलकम करतो. केस स्टडीज ऑन द टॅप हा आपला अभ्यासक्रम सध्या चालू आहे आणि त्यातलं हे आजचं व्याख्यान क्रमांक 18 आपल्यासमोर. गेल्या वेळेला म्हणजे गेल्या रविवारी मी तुम्हाला ही केस स्टडी दिली ती. त्याचा डेटा होता 17 फेब्रुवारी 2018 दुपारी 1:21:52 आणि नाशिक शहर हे ठिकाण. जातकाचा म्हणजे प्रश्न असा होता की नोकरी सोडू का. पार्श्वभूमी थोडीशी अशी होती की जिथं जातक नोकरी करत होता तिथलं वातावरण खूप जरासं जातकासाठी फार ते प्रतिकूल झालं. तर मॅनेजमेंटमध्ये बरेच संघर्ष होते. नवीन लोक जॉईन झाले ती त्यांच्यात आणि जुन्या लोकांच्यात संघर्ष चालू होता. पॉलिटिक्स होतं, गटबाजी होती, कंपूबाजी होती आणि इतकं झालं की जातकाला तिथं काम करणं अवघड झालं. आणि मुळात जातक हा अगदी साधा सरळ सज्जन असं म्हणतो ना आपण, पापभिरू त्या पद्धतीचा माणूस होता. म्हणजे आपल्या दृष्टीने अगदी मेंगळट ज्याला म्हणू तसा होता. त्याला ते अवघड झालं. त्यामुळं नको इथनं बाहेर पडावं, दुसरीकडे जावं. पण अडचण अशी होती की दुसरी नोकरी हातात नव्हती त्याच्या. त्यामुळं प्रश्न पडला काय करावं. आता शहाणासुरता कुठलाही माणूस म्हणेल अरे बाबा दुसरी नोकरी ताब्यात घे आणि मग पहिली सोड. पण याला इतकं असं हे झालं होतं की जाऊ दे गेली मी राहतो 4 महिने बेकार, चांगली नोकरी मिळेल मला, पण मला इथं आता क्षणभर सुद्धा थांबता येत नाही असं त्याचं म्हणणं होतं. परंतु तेवढं धाडस नव्हतं. काय होईल ते होईल बघू असं धाडस पण नव्हतं. आणि मग अशा वेळेला ज्योतिषी न आठवला तर काय वेगळं नवल नाही. त्यामुळे तो माझ्याकडे आला. हे सगळं मी समजावून घेतलं. आता खरं सांगू काय थोडंसं ज्योतिषशास्त्र बाजूला ठेवून सुद्धा सांगतात असं की बाबा असं वेडेपणा करू नकोस, रितसर तू नोकरी हुडकून घे, हातात अपॉइंटमेंट लेटर घे कन्फर्म आणि मग ही पहिली नोकरी सोड. तू तोवर कसं तरी करून तू तग धर बाबा. कारण एकदा तुझ्या हातातली नोकरी गेली की दुसरीकडे जेव्हा तू नोकरी मागायला जाशील त्यावेळेला तू बेकार म्हणून जाशील. त्यामुळे तुझी ज्याला आपण म्हणतो ना बार्गेनिंग पॉवर ती खूप कमी होती आणि मग तुला तुझ्या अडचणीचा म्हणा गैरफायदा घेतला जाईल. पण आता जातकाची मनस्थिती अशी होती की हा सल्ला देखील त्याला म्हणजे आपण म्हणतो ना की कळतं पण वळत नाही तसं झालेलं होतं. त्याच्यावर त्यानेही विचार करून ठेवला होता आणि हा मी जो आत्ता बोलतोय हा सल्ला त्याला आधीही काही जणांनी दिलेला होताच. आता आपल्याला जातकाला काय सांगायचं आहे. एक लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेला जातक अशा पद्धतीचे प्रश्न विचारतो की मी काय करू. अशा वेळेला आपल्याला फार ट्रिकी परिस्थितीला सामोरं जायला लागतं. कारण ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला पुढच्या काळात काय काय घडू शकतं याची शक्यता सांगते. पण निर्णय कुठला घ्यायचा हे सर्वस्वी जातकावर असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने मला विचारलं की परवा दिवशी मी एका समारंभाला जाणार आहे तेव्हा कुठला ड्रेस घालू. बघा प्रश्न विचारला आहे, कुठला ड्रेस घालू. आता याचं काय उत्तर द्यायचं. आपण म्हणू काय तुझ्याकडे जे असेल त्यातला सगळ्यात चांगला ड्रेस घालून जा किंवा प्रसंगाला अनुरूप जो कुठला असेल तो घालून जा. इथं आपण काय करू शकतो. जर ज्योतिषशास्त्राचं आता हे ज्योतिषशास्त्राच्या सगळ्या कक्षेत हे बसत नाही पण आपण हे उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. असं कोणी विचारू नये आणि विचारलं तरी उत्तरही देऊ नये. कुठला ड्रेस घालू, कुठली चप्पल घालू याची उत्तरं द्यायची का आपण. पण समजा हा आपण बघायचंच ठरवलं ज्योतिषशास्त्र तितकं प्रगत नाही आहे की या माणसाच्या अंगावर कुठला ड्रेस शोभून दिसेल वगैरे तसं काही सांगता येणार नाही. पण आपण म्हणजे समजू की त्याच्या वॉर्डरोबमध्ये म्हणजे त्याच्या कपड्यांचं जे कपाट असतं त्याच्यात कुठले कुठले ड्रेस आहेत याचा आपण त्याला अंदाज देऊ शकतो. आता तुझ्याकडे 8 ड्रेस आहेत, एक तांबड्या रंगाचा आहे, एक निळ्या रंगाचा आहे आणि काय हिरव्या पोपटी रंगाचा आहे. यातला कुठला तरी तू घालून जाशील असं आपण सांगू शकतो. म्हणजे शक्यता सांगितली. 8 कपडे आहेत, 8 शर्ट आहेत, त्याचे रंग सांगता येतील. पण त्याच्या पलीकडे जाऊन राखाडी रंगाचा शर्ट घालायची त्याची इच्छा असेल तर ती होणार नाही. कारण का तर त्याच्या वॉर्डरोबमध्ये राखाडी रंगाचा ॲश कलरचा शर्टच नाही आहे. आता जो शर्ट त्याच्याकडे नाहीच आहे तो कसा घालून जाईल.
पण त्या 8पैकी कुठला तरी घालून जातील इथपर्यंत आपण सांगू शकतो. ते 8 कोण आहेत हेही सांगू शकतो. पण शेवटच्या मिनिटाला जेव्हा तो समारंभाला जाण्याची तयारी करायला लागेल, त्या क्षणी त्याच्या मनात कुठला तरी एका ड्रेसाबद्दल काहीतरी येईल. तो एक हँगरवरनं काढेल, नको. परत बाजूला ठेवेल, दुसरा काढेल, नको. याला सुरकुत्या पडल्यात, नको. तिसरा काढेल, याला बटन नाही आहे, नको. अरे हा परवाच घातला होता, नको. हा जरा भडक वाटेल, प्रसंगाला जरासा अंगावर येण्यासारखा कलर आहे, हा नको. असं करून तो कुठला तरी एक शर्ट बाहेर काढेल. समहाऊ तो त्याची जी काही डोक्यात जी कल्पना आहे त्याला तो फिट बसेल आणि तो घालून जाईल. म्हणजे पुढची जी प्रक्रिया आहे ना, हा नको, तो नको, हे नको, याचं बटन तुटलं, हे काही परिस्थितीचे नाहीत. म्हणजे आपण मी नेहमी म्हणतो ना, व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती, सापेक्षता ती तिथं आहे की त्याचा अंदाज तुम्हाला पत्रिकेतनं येऊ शकत नाही. यालाच आपण इंग्रजीत त्याला फार चांगला शब्द आहे फ्री विल, म्हणजे निर्णय स्वातंत्र्य म्हणू किंवा निवड स्वातंत्र्य म्हणू, मराठी त्याला योग्य शब्द नाही आहे. फ्री विल म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात जे पटकन अर्थ येतो ना, तसा अर्थ निर्माण करणारा मराठी शब्द मला अजूनही सापडलेला नाही. कुठेतरी एक फ्री विल नावाचा प्रकार असतो आणि तो आपण अगदी दैनंदिन जीवनात देखील वापरतच असतो. सकाळी जाग आल्यानंतर उठायचं लगेच का अजून थोडा वेळ झोपू, हा देखील फ्री विलचाच भाग आहे. त्यामुळं काही गोष्टी शक्यता या अंगानं आपण तपासू शकतो, पण नेमकं हेच होईल किंवा त्यानं हेच करावं हा भाग आपल्याला सांगता येत नाही किंवा सुचवता येत नाही. या ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा आहेत. बाकी ते फेसबुक आणि यूट्यूबवरती जे काही अकलेचे तारे तोडणारे जे आहेत किंवा हे नक्षत्र शिरोमणी आहेत त्यांचं सोडून द्या. तुम्ही त्यांच्या बहकाव्यात येणार असाल आणि ती लोकं जर तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असतील तर धन्य आहे असं मी म्हणेन तुम्हाला. तर सांगायचा मुद्दा काय की ज्योतिषशास्त्राला म्हणून स्वतःच्या काही इनहरंट ज्याला म्हणतो अंगच्या जात्याच अशा मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेचे आत राहून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यामुळं अमुक कर तमुक कर असं सांगणं म्हणून मी मुद्दाम लिहिलं, त्याचा रंग पण बदलला आहे, चुकीचं आणि घातक ठरू शकतं. आपण सुचवू शकतो पण अमुक कर हेच होईल असं निर्णायक असं ज्योतिषशास्त्र काहीही सांगू शकत नाही. ते शास्त्राची मर्यादा ओलांडली जाते तसं केलं तर. त्यामुळे कुणी कितीही दावा केला मी 100% बरोबर सांगतो किंवा हे माझं म्हणजे बाकीत म्हणजे ब्रह्मवाक्यच आहे, अरे नाही, ती खोटं बोलत आहेत, तुम्हाला फसवत आहेत असाच त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर मग आपण काय करू शकतो या केसमध्ये? म्हणजे एक तर तुम्ही सांगता बाबा कशाला नोकरी सोडतो, आहे ती नोकरी चालू ठेव, दुसरी नोकरी बघ आणि मग पहिली सोड, कशाला ज्योतिष मला पैसे कशाला देतोस, जा. बऱ्याच वेळेला मी अशा पद्धतीचा सल्ला जातकाला नेहमीच दिला आहे की नको याच्यासाठी ज्योतिष. पण आता काही वेळेला असं होतं की काही जातक असे असतात की त्यांच्याकडे बघून वाटतं की थोडीशी अडचणीत आहे, थोडी मदत करावी. काही वेळेला काही जातक असतात ते कुठल्या तरी दुसऱ्या मोठ्या व्यक्तीच्या संदर्भातनं आलेले असतात. त्यामुळे आपण म्हणतो ना राखावी बहुतांची अंतरे. त्यामुळे काही वेळेला मी अशा लोकांची सुद्धा भविष्य सांगितलेत की ज्यांना मी खरं म्हणजे हाकलून द्यायला पाहिजे होतं. पण कसं असतं की त्याच्या मार्फत दुसऱ्या एका मोठ्या व्यक्तीपर्यंत मला पोचता आलं, तिथनं मला जास्त फायदा होतो. थोडासा आपला बिझनेस इंटरेस्ट म्हणतो, त्यासाठी काही वेळेला असं ह्या लोकांना सर्व्हिस द्यायला लागतात, अगदी मनाविरुद्ध का होईना द्यायला लागतात. हा एक व्यवसायाचा भाग आहे. ठीक आहे. तर आपण मग काय करू शकतो बघू. तर जातकाकडं म्हणजे मी असा विचार करतो, मी बेसिकली थोडंसं इंजिनिअरिंगचं शिक्षण असल्यामुळं कदाचित ह्या पद्धतीनं आम्हाला प्रश्नाकडे बघायला शिकवलेलं असतं कॉलेजमध्ये आणि पुढेही कामाच्या ठिकाणी पण असंच करावं लागतं. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे, जातकची परिस्थिती मला समजली, आता जातकाकडं पर्याय काय काय आहेत. जो आधी मी सुचवला, सगळ्यांनी इतरांनी पण सुचवला असेल, तो म्हणजे बाबा दुसऱ्या नोकरीचा शोध घे, तोपर्यंत ही नोकरी चालू ठेव आणि जेव्हा दुसरी नोकरी मिळेल त्यावेळेला ही पहिली सोडायला काय वेळ लागत नाही. एक कागदावर 4 ओळीचा राजीनामा टाकला की झाली, नोकरी सुटली. परंतु दुसरा पर्याय जो जातक त्याच्यावर जास्त विचार करतोय तो म्हणजे मला हे असं हे झालं, जाऊ दे काय होईल ते होईल, नोकरी द्या सोडून आणि मग दुसऱ्या नोकरीचे प्रयत्न करा. हे 2 पर्याय आहेत. आणि तिसरा मध्यम जो पहिल्या पर्यायाचाच एक भाग म्हणता येईल आपल्याला, तिसरा म्हणता येईल त्याला किंवा 1A म्हणता येईल त्याला, तो म्हणजे सध्या तरी आहे ही नोकरी टिकवणं भाग आहे, दुसरी मिळणं अवघड आहे. त्यामुळं ह्याच ठिकाणी राहून थोडंसं
त्यांच्यातलाच एक भाग होऊन, त्यांच्या राजकारणातच एक भाग होऊन, त्यांच्याशी जुळवून घेऊन म्हणा, त्यांच्या गटात सामील होऊन, सुसरबाई तुझी पाठ मऊ म्हणतात तसं करून, नरमाईचं धोरण ठेवून, आपण बरं आपलं काम बरं एवढं केलं, आपला मतलब कुठं आहे ते बघून म्हणतात ना, सरशी तिथं पारशी, तसं जिथं हे दिसतं तिथं आपलं हे ठेवायचं आणि वेळ मारून न्यायची, पुढचं पुढं बघू. असा एक मार्ग असू शकतो. ठीक आहे, मी ग्राफिक्स तयार केलं. जनरली इंजिनिअरिंगचं म्हणलं शिक्षण असल्यामुळे अशा मी चित्र, डायग्रॅम, यूज केसेस वगैरे करतो नेहमी. म्हणजे प्रश्न समजायला मदत होती की त्याचे ॲव्हेन्यूज काय आहेत, मार्ग काय आहेत, सोल्युशन कुठल्या पद्धतीचं असू शकतं. प्रत्येक सोल्युशनला सुद्धा काही मेरिट्स, डिमेरिट्स असतात. सोल्युशन असतं पण ते काही वेळेला महागात पडू शकतं. म्हणजे आपण म्हणतो ना, इलाज जालिम, तसं होऊ शकतं. म्हणजे रोग परवडला पण ते औषध नको, अशीही काही वेळेला अवस्था होती. तर इथं पहिलं दाखवलं आहे बघा, एक पिवळ्या रंगाचं असे दाखवलं. म्हणजे लॉंग जर्नी आहे, मधली जी गॅप आहे त्याचा अर्थ खूप अनिश्चित असा पिरियड आहे. तोपर्यंत थांबायचं आणि मग हिरवा म्हणजे नवीन नोकरी मिळेल तोपर्यंत, आणि जेव्हा नोकरी मिळेल तेव्हा हा मार्ग बंद करून तिकडं जायचं. दुसरा म्हणजे पिवळा बघा चौकोन आहे खालच्या ह्याच्यावर, तो कट झाला. म्हणजे काय, त्याने नोकरी सोडली. आणि मग ग्रे एरिया आहे, तिथं मी डेंजर असं लिहिलेलं आहे, क्वेश्चन मार्क आहे. ह्याचा अर्थ काय की नोकरी तर सोडली पण दुसरी नोकरी कधी मिळेल, कुठं मिळेल सांगता येत नाही. आणि ती मिळेल तोपर्यंत वाट पाहणं, दुसरं काही आपल्या हातात नाही. आणि मग ती दुसरी मिळेल, मग परत हिरवा पिरियड म्हणजे नवीन नोकरी हा परत. आता दोन्ही मी आयडेंटिकल एकाच खाली एक दाखवले. म्हणजे काय की 6 महिन्यात त्यांनी हे करावं अशा अपेक्षेनं ते केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जर तुम्हाला दुसरी नोकरी नाही मिळाली तर अवघड परिस्थिती निर्माण होईल. एकाकडे तुमचे काय सेविंग्ज असतील ते कमी कमी व्हायला सुरुवात होईल. 6 महिने जर बेकार राहिला तर त्याचा मानसिकतेवरती खूप मोठा परिणाम होईल. आणि जेव्हा तुम्ही मगाशी उल्लेख केला की जेव्हा तुम्ही नोकरी मागायला जाता त्यावेळेला तुमच्या हातात जर नोकरी नसेल तर तुमची बार्गेनिंग पॉवर, घासाघीस करण्याची तुमची जी क्षमता किंवा ताकद आहे ती आपोआपच कमी होते. लोळे पांगळे झालेले असतात. तुमच्याकडे एक बेकार म्हणून, एक मिनिट काही मेसेज आहे का बघतो. ठीक आहे, बेकार म्हणून बघितलं जातं. तुमची किंमत खूप कमी झालेली असते. जर ते तुम्ही नोकरीत असताना दुसरी नोकरी मिळाली तर तुम्ही म्हणू शकता, हे बघा मला ह्या इथं काय 50,000 महिना मिळतात, तुम्ही 60-70 देणार का, तर येतो, नाहीतर पहिली नोकरी माझी बरी आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण आता तुमच्याकडे नोकरी नसेल तर तेही ती दुसरी कंपनी ती ओळखती, तुम्हाला साधारण 50,000 द्यायला पाहिजेत एवढा अंदाज त्यांनाही असतो. पण ते म्हणतात अरे हा बेकार आहे, डेस्परेट आहे, 30,000 घ्या, त्याला उचला, पुढं बघू. त्यामुळे मग तुम्हाला नाईलाजानं, तुम्हाला पटत नाही, पहिल्या कंपनीत 50 होते आता मला 30 देत आहेत, पण घ्यायला लागते कारण हातात नोकरीच नाही तुमच्या, असं होतं. त्यामुळे अशी परिस्थिती पण येऊ नये. पण हा जो दुसरा मार्ग आहे हा काही वेळेला करावा लागतो. मी स्वतः माझ्या आयुष्यात एकदा ह्या मार्गानं गेलेलो आहे. सोडून दिली नोकरी, पुढचं पुढं बघू. अर्थात दुसरी नोकरी मला मिळाली चांगली, पण थोडी बार्गेनिंग पॉवर माझी कमी झाली होती, हे मी कुठेतरी मान्यच करतो. जर मी पहिल्या नोकरीत राहून जर ती नोकरी घेतली असती तर थोडे पैसे मला 10% 20% जास्त मिळाले असते. पण हातात नोकरी नसल्यामुळं मला फार बार्गेनिंग करता आलं नाही, ही बाब तितकीच खरी आहे. ठीक आहे, मग त्यामुळे आपण एक 6 महिन्याच्या काळात काय होतं हे बघू. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला साधारणपणे बघायला पाहिजे की एक 6 महिन्याची मुदत आपण ठेवू, त्याच्यापेक्षा जास्त बघू नये. होरारी वापरतो आहे आपण. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 घटना घडायला पाहिजेत. लक्षात ठेवा, जातकाचा प्रश्न अशा तऱ्हेचा आहे. त्यामुळं की जातकाला पहिल्या नोकरीचा मनस्वी कंटाळा आलेला आहे आणि डोक्यात राग घालून आता ताई कृत्य करायपर्यंत तो पोचलेला आहे. आणि आता त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर अर्थातच ही नोकरी बदलणं हा त्याच्या दृष्टीने एकमेव मार्ग होता. मी आधी म्हटलं की थोडं जमवून घ्या, थोडं राजकारण खेळा वगैरे, ते ह्या जातकाच्या ह्याच्यात बसत नव्हतं. जातक तशा पद्धतीचा नव्हता. सगळेच लोक राजकारणी किंवा आरेला कार्य करणारे टगी लोक नसतात. काही अगदी हा म्हटलं ना, जातक अगदी साधा पापविरू, बावळट मिंगळट या कॅटेगरीत मोडणारा होता. त्यामुळं 2 घटना घडायला पाहिजेत. पहिली म्हणजे या जातकाची पहिली नोकरी संपुष्टात यायला पाहिजे. आता संपुष्टात 2 गोष्टीनं होऊ शकते. एक तर जातक स्वतःहून राजीनामा टाकेल किंवा त्या राजकारणाचा एक बळी म्हणून त्याला कामावरून काढून टाकेल. दोन्ही पद्धतीने नोकरी संपुष्टात येईल. त्याचा आपण नंतर विचार करू की नोकरी सोडेल का नोकरीवरून काढून टाकेल, हे नंतर बघू आपण. पण पहिली नोकरी कुठल्या ना कुठल्या मार्गानं संपुष्टात आली पाहिजे. आणि अर्थातच जातकाला दुसरी नोकरी मिळाली, ही काही जातकाची रिटायरमेंट नाही आहे. त्यामुळे पहिली नोकरी संपल्यानंतर दुसरी नोकरी स्वाभाविक आहे. इथं आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे
की पहिली घटना घडणार आहे का आणि दुसरी घटना घडणार आहे का, हा एक भाग आहे. आणि पहिली घटना आणि दुसरी घटना ह्याच्यामध्ये किती अंतर आहे हे पण बघायचं. आता जातकानं समजा इंटरव्ह्यू दिले, दुसरी नोकरी मिळवली, हातात अपॉइंटमेंट लेटर घेतलं आणि मग नोकरीचा राजीनामा टाकला, तर साधारणपणे आपण असं समजू शकतो, म्हणजे कंपन्यांचे वेगळे नियम असतात. म्हणजे तडकाफडकी नोकरी सोडता येत नाही. तुम्ही जेव्हा नोकरी स्वीकारता तेव्हा जे अपॉइंटमेंट लेटर दिलं असतं त्याच्यात ह्या कलमाचा उल्लेख असतो की तुम्हाला जर नोकरी सोडायची असेल तर तुम्हाला 1 महिन्याची किंवा काही ठिकाणी 3 महिन्याची असते, तुम्हाला ही नोटीस द्यायला लागते. आणि मग ती नोटीस पिरियड संपल्यानंतर व्यवस्थित हँडओव्हर करून आपला चार्ज दुसऱ्या कंपनीने नेमलेल्या दुसऱ्या माणसाच्या ताब्यात देऊन काय असेल ते खुलासा करून, काय येणं देणं सगळ्याचा हिशोब करून मग तुम्हाला कंपनी कामावरनं मुक्त करते. जसं पत्र देते, रिलिव्हिंग लेटर म्हणतात त्याला. आणि जर संबंध चांगले असतील तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण मिळू शकतं तुम्हाला. मग काही ठिकाणी कसं असतं की कंपनी विचार करते की एरवी तुम्ही यानं राजीनामा टाकला आहे, याचं काय फारसं हे नाही, आमचा मी पुढे बघून घेऊ, जा बाबा तू 1 महिना तरी कशाला तुला हे नोटीस, उद्याच जा, आजच जा, असं देखील होतं बरं का. म्हणजे बऱ्याच जणांचा इथं नोकरीच्या बाबतीत गैरसमज असा आहे की माझ्या अपॉइंटमेंट लिहिले की 1 महिना किंवा 3 महिन्याची नोटीस द्यायला पाहिजे, म्हणजे मी आज राजीनामा टाकतो आणि 3 महिने मला पगार मिळेल, म्हणजे 3 महिने अजूनही नोकरी राहील आणि मग मी झालं. तसं नाही. तुम्ही ॲब्रप्टली सोडून जाऊ नये म्हणून आहे, पण तुम्ही राजीनामा टाकल्यानंतर 1 महिना किंवा 3 महिने तुम्हाला थांबवून घेतलंच पाहिजे असं काही बंधन नाही आहे. कंपनीच्या मनावर आहे. कंपनी मिळाली नाही, नोटीस पिरियड पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला आम्ही सोडू, मगच तुम्हाला रिलिव्हिंग लेटर देऊ. काही म्हणतात की जा. त्यामुळं साधारणपणे 3 महिन्याची नोटीसवर फार जरा जबाबदारीच्या पोस्ट इथं असतात, तिथं एकदम माणूस सोडून जाणं त्रासदायक ठरू शकतं. मोठमोठे प्रोजेक्ट्स असतात, त्यामुळं 3 महिन्याची फक्त जरा वरच्या मॅनेजमेंटसाठी असतात. जनरली ज्युनियर इंजिनियर्स किंवा अशी जी लोकं असतात तिथे 1 महिन्याची एक मॅन्डेटरी पिरियड आहे, 1 महिना एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जातक आज राजीनामा टाकेल आणि बरोबर 1 महिन्याने त्याला रिलीव्ह करतील आणि रिलीव्ह केल्याला दुसऱ्या दिवशी तो नव्या कंपनीत जॉईन होऊ शकतो. म्हणजे ह्या दुसरी नोकरी मिळायची जी घटना आहे ती पहिली नोकरी सोडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 1 महिन्याच्या आत, 1 महिन्याच्या आसपास, अगदी रेअर केसमध्ये 3 महिने, अशा तऱ्हेने त्या लाईनअप झाल्या पाहिजेत. पहिली नोकरी संपणी, मध्ये थोडीशी गॅप आणि दुसरी नोकरी, असं दिसलं पाहिजे. पण पहिली नोकरी सुटली आहे आणि मग बरेच काळ काही झालं नाही आणि मग नंतर कुठेतरी दुसरी नोकरी, तर ह्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. जातकानं नोकरी तर सोडली पण त्याला दुसरी नोकरी लगेच मिळाली नाही असं दिसलं तर त्याप्रमाणे आपल्याला जातकाला सांगता आलं पाहिजे. त्यामुळे या 2 घटना एकाच वेळेला बघायच्या आहेत बघा, नोकरी जाणं आणि नोकरी मिळणं, आणि त्या अंगाने आपल्याला ही पत्रिका तपासायची आहे. आता पुन्हा सांगतो, काही जण इथं गोष्ट करतात, काही केस स्टडीज फेसबुक, व्हॉट्सअपवर ही सगळी माध्यमं आहेत त्याच्यातून आलेले आहेत, त्याच्यावरून लोकांचा गैरसमज होतो की समजा आत्ता मी नोकरी करतो आहे, एके ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यू मी ओके केला आणि त्यांचं मला अपॉइंटमेंट लेटर आलं. लक्षात ठेवा, त्यांचं मला अपॉइंटमेंट लेटर आलं. आता काही लोक म्हणतात अपॉइंटमेंट लेटर आलं, मिळाली तुला नोकरी. नाही, अपॉइंटमेंट लेटर येण्याचं एक संमतीपत्रासारखं असतं, ते अजून एक्झिक्यूट व्हायचं आहे. त्यामुळे जेव्हा मग नोकरी मिळाली असं म्हणतो ते केव्हा म्हणू आपण, की मी त्या कंपनीची, ज्यांनी मला ही अपॉइंटमेंट दिलं, नोकरीची ऑफर दिली, त्या ठिकाणी मी सकाळी 9 वाजता रुजू झालो, मस्टरवरती सही केली ऑफिशियली ॲज अ एम्प्लॉई म्हणून. तो दिवस माझा नोकरी सुरू झाल्याचा, का आपण त्याला म्हणून नोकरीत रुजू झाल्याचा दिवस आहे, आणि तो दिवस आहे याचा. लक्षात झालं. अपॉइंटमेंट लेटर आधी 2 महिने 3 महिने आधीसुद्धा मिळू शकतं, राईट. काही वेळेला कंडिशनल अपॉइंटमेंट दिलेलं असतं की 6 महिन्यानंतर आम्ही तुमचा विचार करू, असं सुद्धा असतं. त्यामुळं अपॉइंटमेंट लेटर कधी मिळालं याला आपण आता ते एक वेगळी घटना करू. आपण अपॉइंटमेंट लेटर मिळणं, इंटरव्ह्यूज पास होणं ही एक वेगळी घटना म्हणून विचार करू. पण आपल्या दृष्टीने जातक नव्या नोकरीत रुजू होणं ही महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर आता आपण बघू आधी कुठले महत्त्वाचे भाव, विरोधी भाव हे आपण एकदा चक्कर मारू. तर विचारात घ्यायचे तर नोकरी सोडणे याच्यासाठी 3, 5, 9 हे 2 भाव बघायचे. आणि नोकरी सुटणं असेल तर आपण हे 8 आणि 12 घेतो. म्हणजे नोकरीवरून काढून टाकणं. नोकरी सोडणं आणि नोकरी सुटणं याच्यामध्ये फरक आहे. नोकरी सोडणं म्हणजे मी स्वखुशीनं राजीनामा टाकला, आणि नोकरी सुटणं याचा अर्थ मला कामावरून काढून टाकलं.
ह्याच्यामध्ये 8 आणि 12 देखील विचारात घ्यावे लागतात. 8 म्हणजे लॉस ऑफ रिप्युटेशनवर या अर्थानं. आणि नवीन नोकरीसाठी आपण म्हणू शकतो की 2, 6, 10, 11 हे 4 भाव महत्त्वाचे आहेत. आणि दोन्ही ठिकाणी दशम भाव हाचा सब नेहमी तपासायचा. म्हणजे नोकरी सोडणे इथं बघा 3, 5, 9 आहे, 10 नाही आहे, पण तरी देखील दशमाचा सब बघायचा. आपण याच्या आधी विवाहाच्या आणि घटस्फोटाच्या केस स्टडीज बघितल्या, त्यावेळेला विवाहासाठी सुद्धा सप्तम स्थान वापरलं ॲज अ मुख्य भाव आणि घटस्फोटासाठी सुद्धा सप्तम स्थानच वापरलं. इथं दशम वापरायचं. काही जणं षष्ठम स्थान हे नोकरीचं प्रमुख स्थान मानतात. त्याच्यावरचा खुलासा मला वाटते आधीच्या एका केस स्टडीमध्ये केला आहे, त्यामुळे आता मी पुन्हा सांगत नाही. हा वाद आहे. काही जणं षष्ठम स्थान घेतात, काही जणं दशम स्थान घेतात, पण दशम स्थान जास्त संयुक्तिक आहे असं माझं मत आहे. बऱ्याच ज्योतिषांचं मत आहे. त्यामुळं तुम्ही ठरवा. म्हणजे ह्याच्यात सांगितलं ज्योतिषशास्त्रात असे असंख्य वाद आहेत. सायन निर्यनपासून ते सगळ्या गोष्टीमध्ये वाद आहेत आणि प्रत्येक ह्याला शेवटी असं बोललं जातं की ते तुम्ही तुमच्या अनुभवानं ठरला. असं काही अमुकच केलं पाहिजे, तमुक असं न्यायनिवाडा अजून झालेलं नाही, होणारही पण नाही. त्यामुळं आपण नोकरी सुटणे ह्या घटनेसाठी जो प्रथम भाव आहे तो आयदर तुम्ही 5 घ्या किंवा 9 घ्या आणि नोकरी मिळण्यासाठी तुम्ही 10 घ्या. विचार करताना 10चा करायचा. विरोधी भाव त्याच्याबरोबर दोन्ही एकमेकाच्या विरोधीच आहेत. म्हणजे 3चा आहे म्हणून 2 वर आहे असं तऱ्हेने विचार करू नका. बदल या अर्थानं 3 आहे, 6चा विरोधी म्हणून 5 आहे आणि 10चा विरोधी म्हणून 9 आहे. नोकरीसाठी 2 म्हणजे आर्थिक प्राप्ती, 6 म्हणजे नोकरीच्या ठिकाणी दैनंदिन उपस्थिती, 10 म्हणजे नोकरीचं प्रमुख स्थान, 11 म्हणजे इच्छापूर्ती. अशा अर्थाने जर घेतलं. ठीक आहे, चला पुढं बघू. ही पत्रिका आहे. नेहमीप्रमाणे आपण बघू की चंद्राची साक्ष काढायची आहे. ह्याच्याबद्दल मी बऱ्याच वेळेला जेव्हा हा विषय तो सांगतो, मी बघतो, बाकीच्यांचं मला माहीत नाही. 6, 10, 8, 11, 3 असे भाव चंद्राने दाखवलेले आहेत. म्हणजे सगळे भाव बघा तुम्ही, सर्व भाव नोकरीच्या संदर्भात आहेत. अष्टम भावाची उपस्थिती लक्षणीय आहे. 3 आहे, 11 आहे, 6, 10 म्हणजे कुठेतरी जातकाला असं वाटत असेल का की ही आहे नोकरी टिकावी किंवा दुसरी चांगली मिळावी, व्हॉट एव्हर इट मे बी. पण जातक दुसरा कुठला विचार करत नाही आहे, फक्त नोकरी आणि नोकरी याचाच विचार करतो आहे. हे तर त्यातनं आपल्याला दिसतं. ठीक आहे, पुढं जाऊ. दशमाचा आपण हे बघायचा, सब बघायचा. तो बुध आहे. 6, 9, 7, 12, 2, 5 बघा बऱ्यापैकी नोकरीच्या विरुद्ध आहेत. म्हणजे 6 दिसतोय, 2 आहे, हे नोकरीच्या बाजूचे आहेत. 7चा काय संबंध आला कदाचित जातकाला असं वाटत असेल नोकरी सोडून धंदा चालू करावा म्हणून आला असेल का काय, डोंट नो. पण 9, 12 आहे, 5 आहे, म्हणजे हे मिक्स बास्केट आलेले. म्हणजे 2 आणि 10 हे नोकरीचे आलेले आहेत आणि 9, 12, 5 हे नोकरीच्या विरोधी आलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या दोन्ही प्रकारच्या घटना ज्या अपेक्षित आहेत आपल्याला, नुसती नोकरी जाणं चालणार नाही आणि पहिली सुटल्याशिवाय दुसरी मिळणार नाही. त्यामुळे नोकरी जाणं आणि नोकरी मिळणं. त्यामुळे आपण हा बुध त्याचं हे बघितलं. बुध अर्थातच मार्गी आहे आणि मार्गी मंगळाच्या नक्षत्रात आहे, मंगळाच्या नक्षत्रात आणि मंगळ मार्गी आहे. त्यामुळे आपले या प्रमुख भावाचा सबबद्दल जे आपले नियम आहेत 3, एक तर तो मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असावा, घटनेसंदर्भातल्या काहीतरी भावांचा त्याचा संबंध असला पाहिजे, दोन्ही गोष्टी. आणि तो स्वतः वक्री चालेल पण शक्यतो असू नये असं एक आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता धाडकन आपल्याला जायचं ते दशाविदेशात. म्हणजे ह्या काय नक्षत्र पद्धती आहे, आता काय बोलून चालत नाही, बाकी काही बघायचंच नाही आहे, डायरेक्ट निघाले दशा पद्धतीवरती. दोष आहे त्याचा, पण समोर चालतं आहे, चलता आहे. तर आपण पण त्याच पद्धतीला जसं आपण म्हणा गंगा गे गंगादास, जमुना गे जमुनादास. आता आपण नक्षत्र पद्धतीच्या बाबतीने विचार करतो, चलो नक्षत्र पद्धती जिंदाबाद म्हणून. पटत नाही आहे पण म्हणू शकतो, सुरू करायचे आहे करो. ठीक आहे, तर दशा अंतर्दशा विदेशीचा आपण विचार आता लगेच करतो. त्याच्यात पहिली आहे ती महादशा आहे, फार 2032पर्यंत आहे. त्यामुळे फार मोठी लांबची आता विचार आहे. 2018मध्ये बरीच 14 वर्ष आहे. महत्त्व त्याची काही गरज नाही. पण जी 2032पर्यंत चालणारी दशा आहे ती प्रतिकूल असली तरीसुद्धा आपण पुढं जायचं. हे मागे मी तुम्हाला सांगितले की दशा ही खूप मोठ्या वर्षाची असती, त्यामुळं दशा अनुकूल नाही म्हणून सोडून द्यायचं हा काही विचार नक्षत्र पद्धतीवाले त्यांच्या फेसबुक आणि इतर ठिकाणी मांडतात. पण ते चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण मोठ्या मोठ्या दशा आहेत, खूप वर्षाची. आता समजा ह्याच दशेची फक्त 2 वर्ष शिल्लक राहिली असतील तर कदाचित मी विचार वेगळा केला असता. पण इथं मोठी दशा आहे,
पण रीतीप्रमाणे ती चेक करणं हा भाग आहे. म्हणजे कुठे शॉर्टकट नाही मारायचा, विचार आपल्या मनात काय पाहिजे ते मी सांगितलं, पण रीतीप्रमाणे सगळं सोडवायचंच. त्यामुळे आपण गुरुचं कार्यक्षेत्र तर गुरुचं आपण कार्यक्षेत्र बघितलं तर 6, 6, 8, 11, 8, 11. आता तुम्हाला धक्का बसेल, कारण नोकरीच्या विरोधी काहीच नाही आहे. म्हणजे 8 हे आहे, पण ते मनस्ताप अशा अर्थ नाही. ते नॉट नेसेसरीली नोकरीतला मनस्ताप, इतरही कारणामुळं लॉस किंवा मनस्ताप होऊ शकतो. नोकरीतूनच व्हायला पाहिजे असलेला भाग नाही आहे. त्यामुळं गुरु महादशा जर असं विचार गेली तर नोकरी जाणं या घटनेसाठी ती पोषक नाही असं दिसते. ठीक आहे, गुरुचा सब आपण बघायला पाहिजे. तो शुक्र आहे, तो 3, 10, 1, 6. इथं थोडंसं नोकरीच्या विरोधी सूर लागला आहे, 3 आहे, पण 10, 6 परत आहेतच आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की जातकाची नोकरी जाणार नाही किंवा जातक नोकरी सोडणार नाही का, असं पटकन बघितलं तर वाटतं असं होऊ शकेल. पण लक्षात घ्या, ही महादशा आहे, 2032पर्यंत चालणार आहे. आणि जातकाचा या प्रश्नाचा जो काय आजचा सोक्षमोक्ष लागायचा आहे तो या 3-6 महिन्यात लागणार आहे. त्यामुळं कदाचित असं होईल की ही नोकरी सुटेल, दुसरी मिळेल आणि ती दीर्घकाळ करेल जातक, असंही असू शकेल. आणि त्याचंही इंडिकेशन हे गुरु सांगतो. त्यामुळे आता या गुरु नोकरीसाठी फॉर आहे, नोकरीच्या विरुद्ध नाही आहे, हे जरी आता दिसत असलं तरी आपण त्याला ओव्हरराईड करायचं आणि पुढं जायचं. त्यामुळं अंतर्दशा बघायची. आता गुरुमध्येच गुरुची अंतर्दशा आहे आणि ती डिसेंबर 2018पर्यंत चालणार आहे. आता आपली कार्यमर्यादा 6 महिन्याचीच आहे. त्यामुळं त्यात ती बसती. प्रश्न विचारला फेब्रुवारी महिन्यात आणि हे डिसेंबर, बसतं ते वेळेत बसतं छान. आणि ज्या ग्रहाची महादशा त्याच ग्रहाची अंतर्दशा हे एक सूत्र आपल्याला माहिती आहे, याचा फायदा होतो. म्हणजे असा अगदी नियम म्हणता येत नाही किंवा राज्यघटनेतलं कलम म्हणता येणार नाही, पण हा बऱ्याच वेळेला अनुभव येतो की ज्या ग्रहाची महादशा त्याच ग्रहाची अंतर्दशा किंवा ज्या ग्रहाची अंतर्दशा त्याच ग्रहाची विदशा किंवा विदशा सूक्ष्मदशा ही नेहमीच फलदायी ठरते, असा अनुभव आहे. त्यामुळे शक्यतो असं जर कॉम्बिनेशन मिळालं तर त्याला प्रायोरिटी द्यायची. आता इथं सुदैवानं आहे, गुरुची महादशा चालू आहे आणि त्यातच गुरुची अंतर्दशा पण चालू आहे. हा जर प्रश्न उशिरा विचारला असता तर कदाचित शनीची अंतर्दशा चालू झाली असती, त्यामुळं मग आपल्याला ते कॉम्बिनेशन नसतं मिळालं, पण आत्ता मिळालेलं आहे. त्यामुळं गुरुची अंतर्दशा ती वेळेत पण बसती. त्यामुळे ह्याचा आपण विचार करू. गुरुचं कार्यक्षेत्र आपण बघितलेलं आहे, सबचं बघितलं आहे. त्यामुळे आता अंतर्दशा स्वामी म्हणून परत गुरुचं वेगळं कार्यक्षेत्र नाही, तेच असणार आहे. ठीक आहे, आता ह्या गुरुच्या अंतर्दशेत काय ते सोक्षमोक्ष लागणार आहे. 6-7 महिने आपल्यापाशी आहेत. या काळात मगाशी जसा विचार केला तेव्हा 2 घटना घडणार आहेत. एक म्हणजे डॉक्टरची नोकरी जाईल किंवा सोडेल आणि दुसरी मिळेल. त्यातली सगळ्यात पहिली घटना कुठली घडणार आहे, नोकरी जाणं. आपण बघितलं की 3, 5, 9 ऑप्शनल 8 किंवा 12 आहेत. तर ही गुरुच्या महादशेतल्या गुरु अंतर्दशेमध्ये ही घटना अपेक्षित आहे, म्हणजे व्हायला हवी. बघू त्या दृष्टीने. मग त्या दृष्टीने आपण नेहमी असं करतोच की जे भाव आपण गृहीत धरलेत की हे बळकट व्हायला पाहिजे, त्या काळात ॲक्टिवेट व्हायला पाहिजेत म्हणा तुम्ही वाटतं तर ते ॲक्टिवेट झाले तर घटना घडेल. मग कुठले आहेत 3, 5, 9 8चे आपण कार्यश ग्रह बघू तर 3चे बघितलं तर शुक्र, राहू, केतू, चंद्र असे आहेत. 5चे बघितले तर मंगळ, राहू, बुध आहे. 9चे बघितले तर मंगळ, शनी, राहू, केतू, बुध, चंद्र, शनी बरेच आहेत. 8 आणि 12चा नंतर विचार करू, कारण शेवटी घटना नोकरी जाण्यातच आहे. मी सोडली काय किंवा मला काढून टाकलं काय. आपण म्हणतो ना, सुरी टरबुजावर मारली काय किंवा टरबुजा सुरीवर जाऊन पडला काय, शेवटी टरबुजाचे तुकडेच होणार आहेत. तसं थोडंसं आहे. त्यामुळे 8-12चा आपण नंतर विचार करू, फायनल डिटेल्स म्हणून विचार करू. नोकरी जाणं होणारच आहे. कामावरनं काढलं काय किंवा मी राजीनामा टाकला काय, नोकरी संपली असंच त्याचा अर्थ होतो टेक्निकली. तर इथे तुम्ही नीट बघितलं तर लक्षात येईल की साधारण राहूचा दणक्या जास्त दिसतो, मंगळाचा दणक्या जास्त असते. म्हणजे राहू आणि मंगळ ह्या 2 ग्रहांच्याकडं ही जरा जास्त ताकद आहे की ते त्यांच्याकडं बहुविधी कार्यक्षेत्र आहे. म्हणजे राहूकडं बघा 3चं पण आहे, 5चं पण आहे, 9चं पण आहे. तसंच मंगळाकडं सुद्धा 5चं आहे, 9चं आहे. म्हणजे हे जरा जास्त त्या दृष्टीने नोकरीत जाणं ह्या दृष्टीने जास्त बळकट आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, बघू आता सगळंच बघू आपण. आता जर प्रश्न विचारला त्याच्यातली जी शुक्राची अगदी संपत आली, काही महिना 16 महिना शिल्लक आहे, फेब्रुवारीतला प्रश्न आहे. शुक्राचं कार्यक्षेत्र आपण बघितलं आहे 3, 10, 1, 6 इतकं काय दणके, नुसतं 3 नंबर आहे हो, बाकीचं कुठं काय. महादशा स्वामी अंतर्दशा स्वामी गुरु आहे आणि महादशा अंतर्दशा स्वामी गुरुनं
नोकरीत जाण्यासाठी काहीच बोललेलं नाही. त्याच्याकडं 3 नाही आहे, 5 नाही, 9 नाही, काही नाही. त्यामुळं अंतर्दशा स्वामीची जबाबदारी जास्त आहे. अंतर्दशा स्वामीला आता हे सगळं खांद्यावर घ्यायला पाहिजे ओझं. कारण महादशा स्वामी, अंतर्दशा स्वामींनी हात काढलेत. त्यामुळे आता सॉरी मगाशी मी अंतर्दशा म्हणालो का, ती विदशा आहे. विदशा स्वामीवरती ही जबाबदारी जास्त येणार आहे. त्यामुळं विदशा स्वामी हा 3, 5, 9चा दणकेबाज कार्यक्षेत्र असलाच पाहिजे. त्या निकषात हा शुक्र बसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते एक अगदीच 27 मार्च प्रश्न विचारला फेब्रुवारीत, एक महिन्यात. तसं जर असं तर जातक माझ्याकडं आलाच नसता प्रश्न विचारायला ना. त्यामुळं शुक्राची जी विदशा आहे त्याचा आपण काही विचार नको करायला. नेक्स्ट रवीची येते. रवी बघितलं तर 6, 9, 7, 12, 4. इथं हां थोडंसं नोकरी जाण्यासाठी 9 दिसते, 12 दिसते, 4 पण आहे. 4ची परिस्थिती म्हणजे उपस्थिती लक्षणीय आहे. 4 म्हणजे काय, घर, म्हणजे नोकरी सोडून घरी बसण्याचे योग आहेत काय, बरे असं सूचत होतं. पण बाकी असं पोषक वाटलं नाही मला. त्यामुळं मला अजूनही असं वाटलं की नाही, एक तर कालावधी पण तसा जवळचाच आहे. नाही म्हणजे रवीच्या या विदशेमध्ये नोकरी जाणं ही घटना नाही घडणार. ठीक आहे. पुढची आपण बघितलं चंद्राचं कार्यक्षेत्र आधीच आपण तपासते 6, 10, 8, 11, 3. इथंही उलट 6, 10 जास्त डॉमिनंट आहे. म्हणजे 6 म्हणजे नोकरीचं, 10 म्हणजे नोकरी. दोन्हीकडे अ आणि ब दर्जाचा कार्यशाही चंद्र. त्यामुळे चंद्राची विदशा चालू असंच तोपर्यंत देखील काहीही होणार नाही. जातक नोकरीतच राहील. ठीक आहे. पुढं बघू. आता मंगळाची आहे. मंगळाकडे बघा 9, 6, 2, 5, 12, 7. आता कुठं 9 नंबर टॉपवरती आलेला आहे. त्यामुळे याचा कार्यशाही आहे. आणि त्याचबरोबर 6चा पण कार्यशाही आहे, 2चा कार्यशाही आहे. म्हणजे कदाचित आपण जे आधी म्हणत होतो ना की एक नोकरी सोडली आणि दुसऱ्या नोकरीत रुजू झाला, हे या मंगळाच्या जी विदशा आहे त्यात होऊ शकतं का. बघा जुलैच्या अगदी सुरुवातीला चंद्राची विदशा संपती. त्यानंतर जवळजवळ अख्खा जुलै महिना आहे आणि अख्खा ऑगस्ट महिना आहे. भरपूर मोठा पिरियड आहे की ज्याच्या काळात नोकरी सोडणं, 1 महिन्याची नोटीस देऊन तो नोटीस पिरियड सर्व करणं आणि दुसऱ्या नोकरी जॉईन. म्हणजे मंगळाचं एक लायकली आहे म्हणून मी त्याला प्लस टिक मार्क करून ठेवला आहे. याचा आपण विचार करू. आपल्याला लक्षात ठेवा, एक मिळालं की लगेच सुरू तिथनं पुढं जायचं असं नाही. सगळं बघून घेऊ आपण. कारण मग अशी आपण म्हटले की राहू देखील दणकेबाज आहे. इनफॅक्ट राहू मंगळापेक्षा जास्त छोट्याशा इंटरव्हल नंतर परत मी बोलत होतो की राहू ह्या मंगळापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. नक्षत्र पद्धतीमध्ये एक थोडासा असा मतप्रवाह आहे जो खुद्द कृष्णमूर्तींनीच मांडला आहे. म्हणजे नोड्स आर ऑलवेज स्ट्रॉंगर असं त्यांनी कुठेतरी लिहून ठेवलं आहे. म्हणजे जर चॉईस असेल आणि त्यात नोड म्हणजे आता राहू की कोणीतरी आणि इतर ग्रह, तर नोडला प्राधान्य द्या, मेरिटवर जाऊया. म्हणजे मंगळापेक्षा राहू चांगला असं शिक्का मारून नये. तर राहूचं कार्यक्षेत्र पण आपण तपासूच. त्यामुळे मंगळाला आपण सस्पेक्टमध्ये ठेवू, रिजेक्ट नाही करणार. पुढच्याला राहू बघून घ्या. आता तुम्हीच बघा, राहू म्हणजे 9चा तो प्रथम दर्जाचा आहे, 3 आहे, 5 आहे. म्हणजे नोकरी जाण्यासाठी आपण 3, 5 आणि 9 बघतो. 3चे 3ही आहेत. 2 कदाचित त्याला नोकरीतनं काढल्यानंतर काही थोडंफार कॉम्पेन्सेशन वगैरे असेल किंवा असं काहीतरी असेल, त्यामुळे 2 असू शकेल. त्यामुळे त्याची नाही. राहूवरती कोणाची दृष्टी नाही, राहू कोणाच्या युतीत नाही. राहूचं त्यामुळे राशीस्वामीचं पण कार्यक्षेत्र त्याला मिळतं. त्यामुळे ते 6, 9, 7, 12 असं आहे. याचा अर्थ राहूला देखील बुधाच्या मनानं 5 पण मिळालं त्याला. म्हणजे तुम्ही कम्पेअर करा मंगळ आणि राहू. मंगळाकडे आहे विरोधी, नाही असं नाही, पण राहूकडं जास्त आहे. राहू जास्त दणकेबाज आहे. त्यामुळे मी राहूलाही टिक मार्क केला. आता माझ्याकडे चॉईस आहे की ह्या 2पैकी काय होणार आहे. आता शेवटचा पर्याय म्हणजे गोचर बघायचं. ठीक आहे. या काळातलं गोचर बघायचं तर मला एक लक्षात आलं, गोचर बघायच्या आधीची एक स्टेप होती. त्यामुळे मी लक्षात आलं की समजा मंगळाच्या या विदशेमध्ये पॉवरफुल आहे, नोकरी जाण्याच्या दृष्टीने पॉवरफुल आहेच आहे, नो डाऊट अबाउट दॅट. त्या काळात समजा त्याने नोकरी सोडली, काय होईल. नोकरीच आहे पण दुसरी नोकरी आहे का, नाही. कारण मंगळाची विदशा संपल्यानंतर राहूची विदशा चालू होणार आहे. ती डिसेंबरपर्यंत आहे आणि मंगळाची ऑगस्टपर्यंत आहे. म्हणजे ऑगस्ट संपता मंगळाची विदशा संपेल. मग सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे आणि डिसेंबरचे परत 15, म्हणजे 3-4 महिने, 3-3.5 महिने राहूची विदशा चालणार आहे. आणि राहूचं तुम्ही बघितलं कार्यक्षेत्र पूर्णपणे नोकरीच्या विरोधी आहे. म्हणजे मंगळाच्या विदशेत जर जातकानं नोकरी सोडली
तर पुढे 3-4 महिने त्याला नोकरी मिळणार, कारण राहू विदेशा जोपर्यंत चालू आहे त्यापर्यंत त्याची नोकरी जाणार नाही, दुसरी नोकरी मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की मंगळाच्या विदेशेमध्ये खूप नोकरीसाठी विरोधी वातावरण तयार होईल, अगदी असह्य होईल. पण तरी देखील जातकानं नोकरीला धरून राहिलं पाहिजे. का तर रागाच्या भरात डोक्यात राग घालून या मंगळाच्या विदेशेमध्ये तसं परिस्थिती निर्माण होणार आहे, ग्रहमान तसं सांगतं आहे आपल्याला. तशी परिस्थिती जरूर निर्माण होईल. पण तरी देखील आपण म्हणतो ना, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून काम करायचं आणि कसं बसा हा वेळ काढायचा. कारण त्या ह्याच्यात जर नोकरी सोडली तर राहूच्या विदेशात नोकरी मिळणार नाही दुसरी. त्यामुळे नोकरी सोडायचीच असेल असं आपण म्हणू, तुला तर खड्ड्यात उडीच मारायची असेल तर जिथं जरा मऊ माती आहे तिथं मारा असं आपण म्हणू शकतो. आता काय म्हणजे एखाद्याला आत्महत्या करायची असेल तर कुठल्या मार्गाने करायला सुचवणार तुम्ही? ढेकणाचं औषध पिलं तर फार त्रास होईल, त्याच्याशी गळफास सोपा, पटकन मरण येते असं आपण म्हणू. किंवा रेल्वेच्या लाईनवर पड, पटकन रेल्वे जाते, 2 मिनटात खीळ खाल्लास जाऊ दे, तो विषय नको. पण आपण असं म्हणू शकतो की नोकरी सोडायचीच असेल तर मग निदान राहूच्या दशा संपत आल्यानंतर सोडावी. म्हणजे काय होईल की पुढच्या ह्याच्यात कुठेतरी लगेच नोकरी मिळेल, राहूचा कालखंड लगेच संपेल, अशा तऱ्हेनं ते बघायचं आपण. ठीक आहे. मग त्या दृष्टीने आपण बघितलं की दशास्वामी 6-6चा आहे. हे मी आता सूक्ष्मदशा लेवलवरती आलेलो आहे आणि मग त्यात आपल्याला 3 नंबर जरा जास्त दणकेवा की तिथं ॲक्च्युअल चेंज होणार आहे. म्हणून मी 3 म्हणजे ह्या जुनी शुक्राचा सबचा आपण बुध आहे, त्यामुळं बाकीचं जर तुम्ही बघितलं तर राहू सोडून दिली, ज्युपिटर नाही, सॅटर्न नाही, मर्क्युरी आहे विचार करता येण्यासारखा, शुक्र बघितला, कारण त्याच वेळेला हे गोचर जमते. त्यामुळे ते खाली मला वाटतं त्या आधीच्या स्लाईडमध्ये होतं का, ते मला इथनं स्वतःला दिसत नाही. मी हे जर थोडं पुढं ओढलं तर माझा चेहरा कमी होतो ठीक आहे. त्यामुळे शुक्राची सूक्ष्मदशा आहे बरं का, विदेशेमधली आतलीकडे, ती बघितली ते नोव्हेंबरमध्ये ते जमते. म्हणजे ते शुक्र स्वतः 3 नंबरचा कार्य, आपल्याला तो हवा पण होता. त्यामुळं त्या कालावधीमध्ये जातकाच्या बाबतीत हे सगळं घडायची शक्यता आहे. अगदी प्रिसाईज बघितलं तर ते साधारण 6 नोव्हेंबरच्या सुमारास ते येतं. 5-6 नोव्हेंबरला ते बरोबर ट्रान्झिट दशा विदशा अंतर्दशा सूक्ष्मदशा अगदी परफेक्ट मॅच होतं. म्हणजे मला असं वाटतं प्रश्न विचारल्यानंतर जवळजवळ नोव्हेंबर आला, प्रश्न विचारला फेब्रुवारी महिन्यात. त्यामुळं जातकाला कामावरून काढण्यापेक्षा जातक स्वतःहून नोकरी सोडेल असं दिसतंय. पण 8-12ची उपस्थिती फारशी नाही आहे. तुम्ही बघितलं 12 दिसतोय, 8 आहे, पण तो 1 नंबर 2 नंबरवरती नाहीत, अ आणि ब दर्जाचे नाही आहेत. त्यामुळे बहुतेक जातकाला नोकरी म्हणजे कामावरून काढणार नाहीत, पण नोकरी सोडायची शक्यता मात्र खूप जास्त आहे. आणि आपल्याला असे दिसले की एकंदर 2 कालावधी आपल्याला मिळतात की जे 2 कालावधी आहेत की तिथं जातकाला नोकरी सोडायसाठी खूप प्रेशर येईल, खूप डोक्यावरनं पाणी गेलं म्हणतो तसं होईल. एक पहिला म्हणजे तो मंगळाची जी विदशा आहे ती जून जुलैमध्ये एक पिरियड येतो आहे, आणि दुसरा राहूची विदशा आहे की जो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येतो आहे. ह्या 2 कालावधीत मात्र काहीतरी होणार आहे. ठीक. आता आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघू. नोकरी सोडायसारखं वातावरण होणार आहे खूप, म्हणजे राहूची विदशा तर खूपच ज्याला आपण म्हणू की त्रासदायक ठरणार आहे. तिथं तो बहुतेक नोकरी सोडेल देखील असा आता तर रंग दिसतोय. ठीक आहे, फार त्रास व्हायला तर करायला लागेल, ते नाही असं. मग असं केलं तर पुढचा आपला जो मूळ आपण जिथनं सुरुवात केली की ज्यात काय गंमत कंटाळा आला म्हणून नोकरी सोडणार आहे का, नाही. अहो पोटापाण्याचं साधन आहे ते. त्यामुळे ही नोकरी सोडली तर दुसरी त्याला मिळाली पाहिजे. मग दुसरी नोकरी कधी मिळते हे बघून घेऊ आपण. मग दुसरी घटना जी आहे ती नोकरी मिळणे, म्हणजे त्या दिवशी नोकरी तो रुजू होईल असं. तर 2-6-10-11 बघितलं तर मंगळ आहे, राहू आहे, बुध आहे. 6ला बुध, गुरु, रवी, चंद्र, शुक्र, मंगळ. 10चा केतू आहे, शुक्र आहे, चंद्र, शनी आहे. या पद्धतीने 11व्याचं गुरुचंद्र. म्हणजे बघा, मगाचा सेट वेगळा होता, हा सेट तिथं मगाच्या सेटमध्ये मंगळ, राहू वगैरे लोक होती, इथं आता गुरु आणि हे सगळं फरक आहे ना. मग त्या दृष्टीने जातक काहीतरी आपण बघितलं नोव्हेंबरमध्ये कुठेतरी नोकरी सोडतोय. डिसेंबरच्या काहीतरी मध्यापर्यंत राहूची विदशा चालू आहे. काय होतंय का, तांबडा उभा गोल केला आहे बघ.
तर राहू बघितला आपण की तो पूर्णपणे नोकरीच्या विरोधी आहे. त्यामुळे त्या काळात तरी त्याला नोकरी मिळणार नाही. म्हणजे त्यानं नोव्हेंबरमध्ये नोकरी संपली तरी डिसेंबरच्या मध्यापर्यंत राहूची विदशा चालणार आहे आणि त्या काळात तरी त्याला नोकरी मिळणार नाही. हे तर आता दिसतंच आहे आपल्यासमोर. ठीक आहे, पुढं बघू. मग राहूची हे संपली विदशा की त्याबरोबर गुरुची अंतर्दशा पण संपते. मग आता लगेच काय होईल, शनीची अंतर्दशा चालू आहे. म्हणजे गुरुची महादशा आणि आता शनीची अंतर्दशा आहे. अंतर्दशा स्वामी शनी बघून घ्या, 9, 7, 9, 10 आणि त्याचं सब आहे बुध. म्हणजे बघा, इथंही नोकरीसाठी काही उत्साहवर्धक वातावरण नाही आहे. नोकरीचं शनीचं कार्यक्षेत्र हे नोकरी देणारं नाहीच आहे, दिसतंय आपल्याला. मग शनीचे ह्या अंतर्दशेमध्ये शनीची एक विदशा 1-2 बघून घेऊ आपण. त्यामुळे याच्यामध्ये शनीचे गुरुची महादशा आहे, शनीची अंतर्दशा आहे आणि त्यातल्या सगळ्या विदशा आहेत त्यातली बघू. त्यातली पहिली आपण शनी बघितली ती काही शक्यच नाही. बुध बघितला आपण मगाशीच, आधीच्या स्लाईडमध्ये बुध दाखवला. त्यामुळे बुधाच्या विदशेतही काय होणार नाही. केतूची शक्यता आहे, पण ती 2019 आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला आहे 2018, 1 वर्षानंतरची ती परिस्थिती आहे बरं का. त्यामुळे त्याचा आपण आता विचार करायचा नाही. कारण आपण काय ठरवलं आहे, कारण केतू चांगला आहे, नोकरीच्या बाबतीत चांगला आहे. पण ते नोव्हेंबरमध्ये 2000च्या मध्ये 15/11/2019 आणि प्रश्न विचारला आहे फेब्रुवारी 2018. खूप वर्ष, 1.5 वर्षाचा कालावधी आहे. त्यानंतर ती नोकरीची शक्यता आहे. पण त्याच्या आधीही नाही आहे. म्हणजे नोव्हेंबर 2018ला नोकरी सोडली तर लगेच दुसरी नोकरी नाही, आणि लगेच नाही म्हणजे किती नाही, 6 महिने नाही, वर्षभर नाही, अशी परिस्थिती आहे. हे शनी महाराज जोपर्यंत आहेत तोपर्यंत नोकरी मिळणं अवघड आहे त्याला. म्हणजे काय होईल की पुढचंही बघा तुम्ही, मला वाटते ते दाखवलेत मी सगळ्या विदेशात तुम्हाला वर्कआउट करून दाखवलेले आहेत. केतू आहे, योग्य वाटला का, शनी शुक्र आहे. म्हणजे तुम्ही एकंदर बघितलं तर काही फार उत्साहवर्धक चित्र नाही आहे. म्हणजे नोकरी सोडणं एक वार शक्य आहे, त्याला ग्रहमान आहे अनुकूल तसं, पण ती नोकरी सोडणं म्हणजे हाराकिरी म्हणतात त्याला, जापानी शब्द आहे आत्महत्येला. आत्महत्याकारक आहे, पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखं आहे. का, दुसरी नोकरीच नाही आहे. हां, दुसरी नोकरी मिळाली असती 2-3 महिन्यात तर आपण म्हणू शकतो जे सोडून दे, नोकरी चांगलं आहे, कॉल आहे, करून टाक. पण आता आपल्याला असं म्हणता येणार नाही आहे. म्हणजे जातकनं आता जर त्या जुलैच्या पिरियडमध्ये किंवा नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये दोन्ही 2018मधले जर नोकरी सोडली तर किमान वर्षभर त्याला नोकरी मिळायची शक्यता अजिबात नाही आहे. ग्रहमन सांगते तसं. मला जातकाला तुम्ही काय सांगाल? हे 2 कालावधी मी सांगितले त्याची त्याला जाणीव करून द्यायची की बाबा हे जुलैमधला एक कालावधी आहे, जुलै-ऑगस्ट 2018, लगेच प्रश्न विचारल्यानंतर 1-2-4 महिन्यात आहे, आणि एक वर्षाखेर नोव्हेंबरमध्ये 2018मध्ये एक कालावधी आहे. या कालावधीत अगदी इथं असं येणार आहे, पण तरी देखील डोकं शांत राहून तू किल्ला लढव, नोकरी सोडू नकोस. आणि ह्याचं जस्टिफिकेशन आहे की दुसरी नोकरी तुला मिळणार नाही. नोकरी सोडायला हरकत नाही, सोडू शकतो. अगदी इथं झालं तर काय करू, सोड बाबा. मग 1 वर्ष बेकार राहायची तयारी आहे का तुझी? आणि बिन नोकरीचं दुसरीकडं हिंडताना, जॉब मिळताना, मी कधी म्हटलं की तुमची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली असती, ते खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि अनसर्टनिटी कशाला हे करायची? त्यापेक्षा थोडा त्रास का असे ना, आई ती नोकरी चालू ठेवणं केव्हाही शहाणपणाचं ठरेल की. पण काय काय असं नाही होत. म्हणजे खूप त्रास. मी मगाशी बोललो की मी एक अशी नोकरी सोडली ती, दुसरी नोकरी हातात नसताना पहिली सोडली ती. पण ते इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्रिन्सिपल असं आपण म्हणू शकतो. तत्वाचा प्रश्न झाला तर आता ती चूक होती हे पण मी तुम्हाला सांगितलं. काही वेळेला थोडंसं म्हणतो ना की थोडं नमतं घ्यायला लागतं. मग त्या मराठीत म्हणतात ना, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. कारण लवाळं असं गवत ते असं वागतं, पाण्याच्या प्रवाहाला जा म्हणतं, विरोध करत नाही. झाड मात्र विरोध करतं. मग पाण्याचा लोंढा त्या झाडाला मुळापासून उपटून झाड जातं कुठंतरी. आता म्हणजे ते प्रत्येकाचा वैयक्तिक कॉल आहे, वैयक्तिक कॉल आहे. कोण आपण कोणी त्याला ताठ मानेनं आपण हे करू, कणखर बाणा, हे मराठी लोक आपली इथंच घाण करतात, इथंच चूक करतात. म्हणजे कसं कोणी काय वागावं, धंदा कसा करावा याच्याबद्दल आपलं लेक्चर नाही आहे. पण काही परिस्थिती वेळेला
आपल्याला मग असा थोडासा इतरांच्या दृष्टीने कदाचित तो वेडेपणाचा निर्णय ठरेल, हाराकिरी म्हणून म्हटलं. पण काही वेळा तसं करावं लागतं, केलं जातं. मी स्वतःही एकदा असं केलेलं आहे. त्यामुळे आपण जातकाला अमुक करून सांगायचं नाही, याचं कारण हेच आहे, कारण जातकाचा त्या परिस्थितीत जातक कसा राहील. आपण म्हणतो ना की माझा पायातली चप्पल मला टोचते आहे, बोचते आहे, लागते आहे, हे दुसऱ्याला कळत नाही. त्याला माझे बूट घातल्यानंतरच ते कळेल की कसं टोचते आणि काय लागते ते. तसं थोडंसं असतं की एक ज्योतिषी म्हणून त्याची पत्रिका बघून म्हणा, त्याच्याशी बोलून म्हणा, थोडीफार मी त्याचा अंदाज घेऊ शकतो, पण थोडाफार हा शब्द महत्त्वाचा आहे, सगळं नाही. त्यामुळे त्या परिस्थितीत कदाचित असंही होईल, कडेलोट होईल, तो नोकरी सोडेल देखील. त्यामुळं आपण जातकाला सांगायचं, बघ शक्यतो होल्ड कर, किल्ला लढव, थोडं नमतं घे. कारण का आता दुसरी नोकरी नाही आहे. दुसरी नोकरी मिळाली की त्याच दिवशी तू सोड, त्याच्याबद्दल काही हे नाही. किंवा दुसरी थोडीशी कमी पगाराची सुद्धा चालेल तुला, ती आधी घे आणि मग ही नोकरी सोड. असंच आपण म्हणजे कुणी सर्वसामान्य माणूस सांगेल. आणि आज आपण आता ज्योतिषा विचारायचं ना, त्याच्या पत्रिकेचा म्हणजे प्रश्नकुंडलीचा अभ्यास करून पण आता त्याच्यावरती शिक्का मारला आहे की हे चुकीचं आहे. तर त्याप्रमाणे जातकाला सांगायचं की बाबा दुसरी नोकरी हातात असल्याशिवाय सध्याची नोकरी सोडायची नाही, हे आत्मघातकी ठरेल तुझ्यासाठी. याचं कारण हे 2 कालावधी आहे, तिथं नोकरी सोडायला अगदी गळ्यापर्यंत येईल, पण तरी देखील थंड राहा, नोकरी सोडू नकोस. कारण आता ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये तू नोकरी सोडलीस तर लगेच तुला पुढची नोकरी लगेच मिळणार नाही, 2 महिन्यात 3 महिन्यात मिळणार नाही, लाईनअप पण होणार नाही आणि खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. 1 वर्षानंतर चांगल्या नोकरीची किंवा दुसऱ्या नोकरीची शक्यता दिसते, पण त्याच्याबद्दल आत्ता मला सांगता येत नाही. पण 1 वर्ष काही होणार नाही हेही मी अंदाज देऊ शकतो. त्यामुळं एक 6 महिने काढ तू, नोव्हेंबरचा तो पिरियड संपू दे. डिसेंबर जानेवारीमध्ये आपण पाठलं तर पुन्हा एकदा याच्यावरती विचार करू. कदाचित परिस्थितीत काही बदल होईल, नोकरी सोडावी अशी जी परिस्थिती निर्माण झाली ती हळूहळू सौम्य होईल, कदाचित काहीतरी मार्ग निघेल. त्यामुळं जुलै महिना आणि अर्थातच नोव्हेंबरचा पहिला आठवडा डोक्यात राग घालून घेऊ नकोस बाबा, असंच सांगायचं. आणि तेवढंच मी त्याला सांगितलं. काय झालं शेवटी तुम्हाला मी मागं सांगितलं की बऱ्याच वेळा एवढं आपण जीव तोडून सांगितलेलं असतं, अभ्यास करून सांगितलेलं असतं, शेवटी जातक त्याला जे पाहिजे तेच करतो. त्यामुळे फार आपण अगदी त्याला असं करून जाऊन सांगायची, अंधारून गोंजारून सांगायची गरज नाही. पत्रिका काय सांगते हे आपण त्याला सांगितलेलं ना, सोडून दे. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, ह्या गोळ्या घ्या, 3 दिवस जा, डॉक्टरचा प्रश्न संपला, पैसे माझ्या ड्रॉवरमध्ये, पेशंट दवाखान्याच्या बाहेर. बस. थोडंसं वृक्ष कोरडं वाटेल, पण असंच ठेवा, फार गुंतू नका जातकांच्यामध्ये, कारण हे जातक असेच असतात, असेच वागतात. 90% जातक असेच वागतात. तर इथं तसं झालं, त्यानं काय ऐकलं नाही. किंवा परिस्थिती मी मगाशी उल्लेख केला की काही वेळेला परिस्थिती अशी येते की सगळं लॉजिक बिजिक बाजूला राहतं आणि खड्ड्यात उडी घेतलीच जाते. त्याप्रमाणे बरोबर बघा काय आपलं प्रश्नकुंडलीने अचूक मार्गदर्शन केलं. 6 नोव्हेंबरला नोकरीच टाकली त्यानं आणि त्याला त्याच दिवशी रिलीज केला. म्हणजे महिन्याची नोटीस वगैरे असती, पण कंपनी म्हणाली जा, तुझं काय असेल ते सगळं ड्यूज सेटल करतो, पुढच्या आठवड्यात येऊन चेक घेऊन जा. पण आत्ता बाहेर कंपनीच्या बाहेर काढला त्याला आणि नंतर त्याला नोकरी मिळाली नाही. हेही आपल्याला गरज आहे ना, ते बरं पडता आलं. कारण तो नंतर माझ्याकडे आला होता मेमध्ये 2019. 6 महिने होऊन गेले ते नोकरी सोडून. नोव्हेंबरला सोडली त्यानं, नोकरी मिळाली नव्हती त्याला. आणि परत तोच जातक जो फेब्रुवारीत माझ्याकडे आला होता, तो सर अनेक वर्ष आणि 3 महिन्यानंतर गायावाया करताना, साहेब तुम्ही म्हणाल ते बरोबर होतं, मी सोडायला नको होती, नोकरी नाही मिळत होता, तर सांगा मला नोकरी कधी मिळेल. नवीन केस, नवीन मानधन ती कदाचित आहे माझ्याकडे ह्याची, पण त्याचं ते उत्तर माझं बरोबर आले. म्हणजे मे 2019ला त्यानं मला नोकरी कधी मिळेल म्हणून विचारलं होतं, त्याचं मी त्याला सांगितलं होतं आणि ते उत्तर बरोबर आहे. त्याची कधीतरी नंतर एका नोकरीच्या 2-3 लागोपाठ केस स्टडीज नको म्हणून आत्ता देत नाही, पुढं कधीतरी मी हीच ह्याच जातकाची ही पुढची केस स्टडी देईन. ठीक आहे, चला पुढच्या आठवड्याची केस स्टडी घ्या. केस स्टडी क्रमांक 14, 23 एप्रिल 2015, संध्याकाळचे 6:20 27 नाशिक येसं. आणि VRS म्हणजे स्वेच्छानिवृत्ती, म्हणजेच सक्तीची निवृत्ती असंही आपण म्हणू शकतो. कारण बऱ्याच ठिकाणी स्वेच्छानिवृत्ती किंवा गोल्डन हँडशेक म्हणतात. असं कागदावरती ती योजना असते, देतात बेनिफिट, पण अप्रत्यक्षरित्या तुमच्यावरती दबाव आणला जातो, नोकरी सोडाच असं हे केलं असं, धमकीच असते एक प्रकारे. ती जे ते VRSची स्कीम ॲक्सेप्ट करतात, स्वीकारतात, त्यांना तो काही त्याचा फायदा मिळतो. म्हणजे BSNLला वगैरे नुकतीच मोठ्या प्रमाणावरती VRS दिल्या. आणि ज्यांनी घेतल्या नाहीत VRS त्यांचे नंतर हाल केले BSNLने. एकतर
जिथं पूर्वी 10 माणसं काम करत होती त्यातली 8 माणसं VRS येऊन गेली, 2च उरली आणि त्या 2 माणसांच्या वरती 10 माणसांचं काम आलं. म्हणजे कामाचा असह्य बोजा पडला आणि बदल्या केलं, कारण रिशफलिंग झालं, रिऑर्गनायझेशन झालं. इथली 10 माणसं तिकडं, तिकडची 4 माणसं इकडं. त्यामुळे कुठं लोकांच्या लांब बदल्या झाल्या. हे मुद्दाम केल्या की या लोकांनी नोकऱ्या सोडाव्यातच, बदली नको म्हणून. त्यामुळे VRSची एक प्रकारे सक्तीच असतील. जातकाच्या बाबतीत असं झालं होतं की VRSची त्यांची स्कीम त्यांच्या कंपनीमध्ये जाहीर केली. 2015ची गोष्ट आहे. जातक तसा मिडल मॅनेजमेंटचा होता, त्यामुळे त्याला म्हणजे असं प्रत्येकाला वाटत असतं की मी आहे म्हणून कंपनी चालली आहे, माझ्याशिवाय कंपनीत पान हालत नाही आणि मला काय हात लावणार आहे कोण वगैरे, असं प्रत्येकाला भ्रम असतोच. तो भ्रम एका मिनिटात जातो ही गोष्ट वेगळी. पण या जातकाचं सारण तसंच होतं. त्याला VRS घ्यायची नव्हती. म्हणजे काही फायनान्शियल कमिटमेंट असतात लोकांच्या, किंवा काही लोकांचं कसं असतं, ही एक नोकरी मिळाली आणि ती त्यांनी टिकवून धरली. एकच काम वर्षानुवर्ष करत राहिल्यामुळं त्यात थोडीशी मास्टरी आलेली असती, पण मला दुसरं काही येत नाही. त्यामुळे ही नोकरी सुटल्याचं दुसरी मिळायची क्षमता ह्यांच्यात आहे. जसं नवीन कला शिकले, नवीन स्किल शिकले, अपडेट केलं, अशी जी माणसं असतात त्यांना दुसरीकडे मिळू शकते. पण ह्यांना दुसरं काही काम येत नाही. असंच काम जिथं चालतं, अशा एक मोजक्या काही कंपनी असतात तिथं कदाचित होऊ शकेल, अवघड असतं. त्यामुळे शक्यतो खास करून जे लोक 45च्या पुढं आहेत, 50च्या आसपास आलेत, ते शक्यतो आता नवीन धाडस करत नाहीत. त्यामुळे ते म्हणतात की आहे नोकरी टिकणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण मुलांची शिक्षणं, मुलामुलींची लग्न, घराचं कर्जाचे हप्ते, आजारपण सगळंच त्यावेळेला चालू झालेलं असतं. धोका नको असतो. जातकाच्या मनात सारण तसंच होतं की त्याला VRS नको होती, त्याला घ्यायची नव्हती. पण त्याला कुठेतरी वाटत होतं की आपल्याला ही ऑफर येईल म्हणजे आपल्यावर सक्ती होईल. म्हणजे VRS घेऊ का नको हा प्रश्न नाही आहे, माझ्यावर VRSची सक्ती होईल का, मला घ्यायला लावतील का, असा खरा प्रश्न आहे. म्हणून मी फक्त VRS आणि क्वेश्चन मार्क केला. म्हणजे माझ्यावर ही वेळ येईल का, मला जायला सांगतील का, हा ॲक्च्युली जातकाचा शब्द आहे बरं का, मला जायला सांगतील का. VRSवर ते कागदोपत्री म्हणायला, पण प्रत्यक्षात ते तुम्ही जावा, जे देतो आहे ते पॅकेज घ्या, 4 पैसे जास्त देतो आहे तुम्हाला, आत्ता नोकरी सोडली तर पुढच्या 2 वर्षाचा पगार देतो आहे, बाहेर पडा. जर उशीर केलात, नाही म्हणालात, असंच चिकटून राहिलात तर एक वेळ अशी येईल की लात मारून हाकलं जाईल आणि तेव्हा काहीच मिळणार नाही. तेव्हा होशियारी इसमें है कि अभी ये पैकेज एक्सेप्ट करो और गोल्डन हँडशेक करके बाहेर जाओ, भलाई इसमें है, असं सांगायचा तो हेतू असतो. तर आता आपल्याला हे बघायचं आहे की जातकावर काय वेळ येणार आहे, तेवढा अभ्यास करून त्याला सांगायचं. ठीक आहे. आत्ताची जी केस स्टडी सोडवून दाखवली त्याबद्दल कोणाला शंका असतील तर आपला फेसबुक ग्रुप आहे, तिथं विचारू शकता. या केस स्टडीबद्दल आणखीन काय कोणाला माहिती हवी असेल, क्लॅरिफिकेशन हवं असेल तरी देखील फेसबुक ग्रुपचा वापर करायचा. ठीक आहे. तर आज इथंच थांबतो. सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि शुभेच्छा.